श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज देव तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहेत. देव म्हणतात, पाहून दुर्लक्ष करू नका. हा स्वामी संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत पाहिला तर भाग्यवंत ठराल. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. स्वामी म्हणतात, आपल्या जीवनासाठी सर्वोच्च सर्वात मोठा दृष्टिकोन निर्माण करा, कारण आपण ते बनता ज्यावर आपण विश्वास ठेवत असतो. आपल्या आत्म्यास जे आनंदी बनवतं ते करण्यास वेळ द्या. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच होणार आहे. देव म्हणतात, कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. वेळेसाठी एक कारण आहे की सर्व काही एकाच वेळी घडू शकत नाही. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. माझ्यावर विश्वास ठेव. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आहे. देव म्हणतात, आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील, तुमचा अनादर करतील, तुमच्याशी वाईट वागतील. ते जे करतात ते देवाला पाहून घेऊ द्या. तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार बनू नका. अहो, लोक काय म्हणतील असे सांगून त्यांना घाबरावे लागेल. लोक तुमच्या सोबत राहत आहेत आणि तुमचा फायदासुद्धा घेत आहेत. गरज पूर्ण झाल्यावर तुमच्यामध्ये दोष शोधू लागतील आणि तुमच्यापासून दूर निघून सुद्धा जातील. आणि अशी लोक आयुष्यातून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका. फक्त इथून पुढे सावध व्हा. माणसाने आयुष्यात इतकं व्यस्त नसावं की त्याला स्वतःचा राग येईल, आणि इतकं मोकळा हे देखील नसावं की स्वतःचा आदर कमी होईल. तुमच्यावर प्रेम करून, तुमची वाट पाहून, तुमच्यासाठी स्वतःला बदलून मी काही चुका केल्या आहेत हे आत्ता मी मान्य करेन. देव म्हणतात, लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. देव म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संयमाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय म्हणजे डोळे बंद करा आणि म्हणा की सगळे गेले निघून. देव म्हणतात, आजच्या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवली तर तुमचे मनही तितकेच दुखावले जाईल. खरे प्रेम हे देखावा करत नाही, पण खूप काळजी घेतात. त्यांना सांभाळून ठेवा. तुमच्या आयुष्याची तत्त्वे बदला. त्यांना तुमची पर्वा नाही. त्यांच्यासाठी रडणे थांबवा, मग ते कोणीही असो. हे जग फार विचित्र आहे. ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते, पण ते स्वतःच्या मर्जीने कधीही फिरते. चुकीचे ते नाही ज्यांनी आम्हाला फसवले आहे. खरं तर चुकीचे आपण स्वतः आहोत, ज्यांना आम्ही संधी दिली नाही. तर तुम्ही असून जात आयुष्यात असा जोडीदार निवडा जो तुमच्या बोलण्याआधी तुमचे मन समजेल. मनात असलेली प्रत्येक गोष्ट तो त्याचे कौतुक करेल. जितके तो तुमचे कौतुक करतो त्या व्यक्तीला तुमची किंमत कधीच समजणार नाही. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीही गर्व करू नका.
कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. मालक व्हायची स्वप्न बघा. देव म्हणतात, विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. देव म्हणतात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच वाहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. देव म्हणतात, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागा. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगडे मारली जातात. जिच्यासाठी तुम्ही सदैव उभे असाल. एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहेत. ते तुमच्या नेतृत्वावरून ठरवले जाते. आपले नाते सांभाळून ठेवा, कारण सुंदर नात्यांना दुनियेची नजर लागताना मी स्वतः पाहिले आहे. शहाणे लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागवत नाहीत आणि ज्यांच्या बोलण्यावर राग येतो ते शहाणे नसतात. मला लोकांना बोलायची सवय नाही, म्हणून मी लोकांना विचित्र वाटते. आपल्या वृत्तीची काळजी घ्या. वाईट स्वीकारले तर त्रास होईल. माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असे कोणी म्हणते तेव्हा किती छान वाटते. पण हे सर्व सुख सर्वांच्या आयुष्यात नसते. आम्ही एकटे राहण्याचे एक कारण म्हणजे आम्ही खोटे बोलणाऱ्यांशी संबंध तोडण्यास घाबरत नाही. जो समजून घेतो आणि समजावतो, या नात्याशिवाय या जगात दुसरे कोणतेही नाते श्रेष्ठ नाही. काही करू नका, कारण लोक ते शिकवत असतात, बदलत असतात आणि पुढे जात असतात. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे ज्याच्यावर स्वतःचा नियंत्रण नाही. कधीही रिकामा खिसा घेऊन बाहेर पडू नका. बाजारात जायची भीती दूर होईल. शरीराला स्पर्श करणारे लाखो मिळतात, पण हृदयाला स्पर्श करणारे खूप कमी असतात. कोणाला तरी ती व्यक्ती मोफत मिळून गेली ज्यांना आम्ही कोणत्याही किमतीवर घ्यायला तयार होतो. तेव्हा लोक म्हणतात, आज मी खूप हसतोय. आता त्यांना काय माहिती की किती वेदना या मनात लपवून ठेवली आहे. देव म्हणतात, माणूस या जगात जितका जास्त जुळवून घेत फिरतो तितकाच जास्त त्याला त्राससुद्धा होत जातो. त्यामुळे जरा सांभाळून. ज्यांना थांबायचं असतं ते लोक कारण शोधतात आणि ज्यांना जायचं असतं ती लोक मात्र निमित्त शोधतात. कधीकधी आपल्या आयुष्यातील दुःख वाढत जातं की नक्की दुःख काय आहे हेच आपण विसरून जातो. नात्याच्या दुनियेत आम्ही जरा कच्चे निघालो. लोक आमच्याशी खेळत राहिले आणि आम्ही नाते निभावत राहिलो. एका व्यक्तीला कमवण्याच्या नादात कित्येक वेळा आम्ही आता माझा विश्वास गमावून बसलो आहे. यावर हजारो पहारेकरी असतात. एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला नकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात आणि या सकारात्मक विचारांमुळेच तर आपल्यात उत्साह निर्माण होतो आणि या उत्साहाच्या बळावर आपण एखादे अशक्य वाटणारे कार्यसुद्धा पूर्ण करतो. जीवनात उत्साह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही. तो त्या उत्साहाच्या जागेवर
जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो. कारण एका दृष्टिकोनातून पाहिले असता माणसाचे जीवन हे आशा आकांक्षावरून अवलंबून आहे. जीवनात आशा असणे खूप महत्त्वाचे आहे. कधीही हार न मानता समोर चलत राहणे म्हणजे आयुष्य होय. देव म्हणतात, हसणाऱ्या डोळ्यात ही जखमाखोर असतात. ज्यांचा आपल्याला अनेकदा राग येतो त्यांच्याशी आपले खरे नाते असते. ती वेळ, ती नाती आणि ती व्यक्तीसुद्धा किती अनमोल होती हे हरवल्यावरच समजतं. आकर्षण प्रत्येकाच्या बाबतीत असू शकते, पण शरणागती फक्त एकासाठीच असते. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा मनातील सर्व इच्छा संपतात आणि हृदय म्हणते की जे काही चालले आहे ते चालू द्या. नेहमीच वाईट कृत्यामुळे वाईट होत नाही. कधीकधी खूप चांगले असल्याची सुद्धा किंमत मोजावी लागते. देव म्हणतात, कोण आहे हे महत्त्वाचे नाही, परंतु प्रेमात अश्रू नेहमीच निष्ठावानकडून वाहत असतात. मन कोणावर विश्वास राहतो व कोणावर नाही. अपेक्षा, नात्यात हट्टीपणा आणि अहंकार आला की दोघांचाही विजय होतो. आणि नातं, प्रत्येक नात्याला मर्यादा असते. ती ओलांडली तर नात्याचे महत्त्व संपते. भावनांच्या आहारी जाऊ नका. देव म्हणतात, कमजोरी कोणाला सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. त्रास कशाला म्हणतात समजून घेणारे कोणीच नसतं. जो आधार देतो तो कधीही परिस्थिती पाहत नाही आणि जो परिस्थिती पाहतो तो कधीच साथ देत नाही. प्रत्येक संकटातून बाहेर कसे पडायचे, जिथे आपलीच माणसं संकट निर्माण करणारी असतात. कोणती नशा असो किंवा कोणत्याही चुकीचा व्यक्ती असो, यांची जर आपल्याला सवय लागली तर आपल्या आयुष्यात बर्बाद होऊन जाऊ शकते. कधीकधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनियेवरचा विश्वास उडून जातो. काही लोकांना आपण काय वाईट बोलायचं हे खरे वाटत नाही. आपण सर्वांना चांगले समजतो. कधीकधी आपण आपल्या मनानं खूप महत्त्वाचे ठरवत असतो. कारण आपली जिद्द प्रत्येक व्यक्तीला आनंद देऊ शकत नाही. तुम्ही हे कधीच समजू शकत नाही. एखाद्या व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे, त्यामुळे इतरांना दुखावणे बंद करा. सर्वांना चांगलं समजलं फक्त हीच दुखावणे हीच माझी सवय आहे. महागडे कपडे तुमचे शरीर झाकू शकतो, पण तुमचे घाणेरडे विचार कधीच झाकू शकत नाही. प्रेम तर माणूस हा श्रीमंत बघूनच केलं जातं, पण खरे टिकविणारे गरीबच असतात. सोडून जाणाऱ्यांसाठी रडत बसणाऱ्यांपेक्षा हसत हसत त्यांची पाठवणी करा आणि शांत व्हा. आयुष्यात पुढे जात राहा. प्रेमाने बोलण्याचा अर्थ फक्त प्रेमच नाही, तर एखाद्या व्यक्तीला आपण कंटिन्यू सपोर्ट करणे असे होय. तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा. आणि अजूनही स्वामी नामाचा जयघोष केला नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला कधीही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.